एचडीएफसी बँकेने तातडीने फलकावरील अहिल्यानगरचे नामकरण करावे असा इशारा संपत बारसकर यांनी दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एचडीएफसी बँकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निदर्शने। एचडीएफसी बँकेने तातडीने फलकावरील अहिल्यानगरचे नामकरण करावे असा इशारा संपत बारसकर यांनी दिलाय। केंद्र व राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण करीत अहिल्यानगर असे केले असताना देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एचडीएफसी बँकेने अजूनपर्यंत फलकावरील अहमदनगर असाच उल्लेख असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बँकेसमोर आंदोलन करत प्रशासनाला तातडीने नाव बदलून अहिल्यानगर करण्याच्या सूचना दिल्या असून जेवढा वेळ नाव बदलायला लागेल तेवढ्या वेळातच अहिल्यानगर करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देताच प्रशासनाने नाव बदलण्याचे हालचाली सुरू केल्या। तसेच नगर शहरातील ज्या दुकानदाराने अजूनपर्यंत अहिल्यानगर हे नाव टाकले नसेल त्यांनी तातडीने फलक बदलून घ्यावे, अन्यथा तोडफोड आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एचडीएफसी बँकेच्या फलकावरील अहमदनगर असाच उल्लेख असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करताना शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी महापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे, संजय चोपडा, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, सुरेश बनसोडे, मंगेश खताळ, युवराज शिंदे, सागर गुंजाळ, केतन क्षीरसागर, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, लताताई पवार, रेणुका पुंड, अंजली आव्हाड, सूरज शिंदे, सागर पंधाडे, सोनू घेमुंड, दिनेश जोशी, राजेश भालेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। एचडीएफसी बँकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरू असताना बँकेच्या प्रशासनाने तातडीने फलकावरील नाव बदलून अहिल्यानगर केले जाईल असे सांगितल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। आज एचडीएफसी बँकेवर अजूनपर्यंत अहमदनगर हे नाव आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षात या जिल्ह्याचे, या शहराचे नाव माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर हे करण्यात आलेले आहे आणि एचडीएफसीच्या ब्रँचवर आणि अजून बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी जुनेच नाव आहेत। तर या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलंय की फक्त जेवढा वेळ तुम्हाला नाव बदलायला लागेल तेवढाच वेळ तुम्हाला मुदत आहे, म्हणजे 1 तासाच्या वर त्यांना मुदत आपण दिलेली नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्या नावावर लगेच चिकटपट्टी लावून तिथं अहिल्यानगर नामकरण करणार आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या अहिल्यानगर शहरामध्ये कुठेही अहिल्यानगर नाव नसेल आणि तिथे अहमदनगर नाव असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे सर्व पदाधिकारी आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणी लगेच नाव बदलणार। आणि मी जाहीर सांगतो, जर जे कोणी नाव बदलास विलंब लावतील त्याचे कोणाचे जरी ऑफिस असलं तरी त्याला राष्ट्रवादीच्या स्टाईलने म्हणजे ते ऑफिस फोडून त्याचं नुकसान करून आम्ही त्याला उत्तर देऊ। कारण की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं आणि हा जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आहे। त्याच्यामुळे या विचारांचेच लोकांचं राज्य या राज्यात आहे। त्याच्यामुळे या नावाचा, जी हरी नावाचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख या महाराष्ट्रात आम्ही कबूल घेणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।